नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एकदम मोकळा व चविष्ट असा 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा मटकी भात करणार आहोत. हा मटकी भात करण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही, तसेच तो अतिशय चविष्ट तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढई किंवा पातेल्यापेक्षा कुकरमध्ये भात केला तर तो छान तयार होतो, तसेच तो झटपटही होतो. तर भात फोडण्याला देण्यासाठी इथे मी एक कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा भरून मोहरी, एक छोटा चमचा भरून जिरे घालून घेऊया. जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घालूया. त्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. आले व लसणाची पेस्ट चांगली परतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो व एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया. तसेच इथे मी एक छोटी वाटी भरून मटकी घेतलेली आहे. ही मटकी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये घालून घेऊया. मटकी, कांदा व टोमॅटो हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. मगाशी मी फोडणीमध्ये कढीपत्ता घालायची विसरली, तर इथे मी 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत. कांदा व टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा भरून कांदा लसूण चटणी घालून घेऊया. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. हा भात करण्यासाठी 1 वाटी बासमती तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले होते. त्यामधील पाणी पूर्णपणे काढून हे तांदूळ यामध्ये घालून घेऊया. हे घातलेले तांदूळ या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 मिनिट तांदूळ चांगले परतून घेतल्यानंतर ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेले होते, त्याच वाटीने इथे मी 1.5 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालून घेऊया. मसाले भात करताना केव्हाही थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचाच वापर करायचा. तुम्हाला जर मसाले भात थोडासा चिकट असा आवडत असेल तर 1.5 वाट्या पाण्याऐवजी 2 वाट्या पाणी यामध्ये वापरलं तरीही चालू शकेल. सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून कुकरला झाकण लावून 5 मिनिटांसाठी भात वाफवून घेऊया. भात शिजवण्यासाठी शिटी न करता नुसता वाफवून घेतला तर तो अजिबातही उतू जात नाही. 5 मिनिट भात वाफवून घेतल्यानंतर यामधील वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतर भात कसा झाला आहे ते चेक करूया. तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम मस्त असा इथे आपला भात तयार झालेला आहे. परत एकदा यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. मटकीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स असल्यामुळे अत्यंत पौष्टिकही आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.